नमस्कार. येत्या 5 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होती आहे. तर श्रावण महिन्याच्या निमित्ताने किंवा थोडक्यात आषाढी एकादशीनंतर सुरू झालेल्या चातुर्मासानिमित्त आपण सर्वजण काही ना काहीतरी व्रतवैकल्य आचरत असतो. तर श्रावण महिन्याच्या सुरुवातीला किंवा चातुर्मासातला पहिला सण जो असतो तो असतो दिव्याची अमावस्या. तर त्यानिमित्त आज आपण दिव्याच्या अवसेची कहाणी ऐकणार आहोत. तत्पूर्वी कुठलीही कहाणी ऐकताना किंवा कुठल्याही देवाची पूजन करताना तत्पूर्वी आपण गणपतीची आराधना करत असतो. तर दिव्याच्या अवसेच्या कहाणीला सुरुवात करण्यापूर्वी आपण एक छोटीशी गणपतीची कहाणी ऐकूयात. कहाणी गणपतीची. ऐका देवा श्री गणेशा, तुमची कहाणी. निर्मळमळे उदकांचे तळे, बेलवृक्ष, सुवर्णांची कमळे, विनायकाची देवळे रावळे. मनाचा गणेश मणी वसावा, हा वसा कधी घ्यावा? श्रावणाच्या चौथी घ्यावा, माही चौथी पूर्ण करावा. संपूर्णाला काय करावे? पशापायलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावे. 6 देवाला, 6 ब्राह्मणाला आणि 6चे सहकुटुंबी भोजन करावे. अल्पदान महापुण्य, असा गणराज मणी द्यायजे, मनी पाहिजे. चिंतिले लाभिजे, मनकामना कार्यसिद्धी निर्विघ्न करीजे. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. आता आपण सुरुवात करूया दिव्याच्या अवसेची कहाणी. ऐका दीपकांनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवरती आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टळला. इकडं उंदरांनी विचार केला की हा आपल्यावर उगाच आळाला आहे, तेव्हा आपण सूड घ्यावा. म्हणून सर्वांनी विचार केला व रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासू व दिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे की रोज दिवे घासावे, तेलवात करावी, स्वतः ते लावावेत, खडीसाखरेच्या खड्यानं त्यांची ज्योती साराव्यात. दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यास चांगला नैवेद्य दाखवावा. त्याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते सारं बंद पडलं. पुढं ह्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला. आपली सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांशी गोष्टी करीत की कोणाच्या घरी जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा झाली वगैरे चौकशी चालली होती. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला. बाबांनो, काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचो. माझा थाटमाट जास्ती व्हायचा. त्या मला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहे. इतकं म्हटल्यावर त्या सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो त्यास सांगू लागला. बाबांनो, काय सांगू, मी ह्या गावच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला पदार्थ आपण स्वतः खाल्ला आणि उंदरांवरती आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, हा आपल्यावर उगीच आळ घातला आहे, तेव्हा आपण हिचा सूड घ्यावा. म्हणून सर्वांनी विचार केला आणि रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासू सासऱ्यांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. म्हणून मला असे दिवस आलेत. ती दरवर्षास माझी मनोभावे पूजा करीत असे. जिथं असेल तिथं ती खुशाल असो, असं म्हणून दिव्यानं आशीर्वाद दिला. सदरहू घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिलं आहे काय म्हणून चौकशी केली, तेव्हा कोणीही पाहिलं नाही असं समजलं. मग तिला मेणा पाठवून आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुक्त्यारी दिली. ती सुखानं राज्य करू लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.